कालच्या तासाला आपण भरत मुनीच्या रससूत्राच्या संदर्भामध्ये रसविचाराच्या कालखंडांची चर्चा केली. त्याच्यामध्ये ध्वनिपूर्व काळ, ध्वनी काळ आणि ध्वनी परवर्ती काळ या 3 कालखंडांबद्दल आपण बोललो. आज आपण भरताच्या रससूत्राबद्दल बोलणार आहोत. या रससूत्राबद्दल बोलत असताना आपण भरत मुनीचे रससूत्र, विभाव म्हणजे काय, अनुभाव म्हणजे काय आणि व्यभिचारी भाव म्हणजे काय, या 3 गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम रसाच्या संदर्भात जाणून घेऊया. ज्याचा आस्वाद घेता येतो, चाखता येतो, तो रस. अशी रस या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. रस्यते आस्वाद्यते इति रसः अशी संस्कृत मधून ती व्युत्पत्ती सांगितलेली आहे. रस हा काव्याचे प्राणतत्व किंवा आत्मा असल्याचे प्राचीन संस्कृत काव्यशास्त्रज्ञांनी मानले होते. शरीराचे चैतन्य आत्म्याच्या अस्तित्वावर अवलंबून राहते, तसे काव्य शरीराचे चैतन्य रसतत्वावर अवलंबून राहते अशी प्राचीन आचार्यांची धारणा होती. आत्मा किंवा परब्रह्माला नेत्रांनी पाहता येत नाही, पण तद्रूपतेने अनुभवता येते. तसेच काहीसे रसानुभूतीच्या बाबतही म्हणता येईल. ब्रह्मानंद जसा अवर्णनीय, तसेच ब्रह्मानंद सहोदर असणारा काव्यानंद सुद्धा लौकिक व अनिर्वचनीय ठरतो. मानवी मनामध्ये अनादी काळापासून अनेक भाव संचित झालेले आहेत. त्यांना स्थायी भाव मानलं गेलंय. हे स्थायी भाव 8 आहेत असं भरत मुनी म्हणतो. कोणते कोणते? तर रती, शोक, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स आणि अद्भुत. विश्वनाथाने वत्सल भावापासून वात्सल्य रस मानला, तर काहींनी शम भावापासून शांत रस मानला. अनेक काव्यशास्त्र तत्वचिंतक जे होते, त्यांनी भक्तिरस हा सुद्धा मानला. नाट्यशास्त्राचे आद्य आचार्य भरत मुनी यांनी नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये रसनिष्पत्ती विषयीचं महत्वाचं सूत्र सांगितलं. ते म्हणतात की विभावानुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती. म्हणजे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसनिष्पत्ती होते. तंतुवाद्याच्या तारा, म्हणजे समजा एखादी गिटार आहे, त्या गिटारच्या ज्या तारा आहेत त्या स्वतः ध्वनी निर्माण करत नसतात, पण कोणी त्या गिटारवरच्या तारांवर बोटं फिरवली तर त्यातून ध्वनी लहरी उत्पन्न होतात.
त्याचप्रमाणे मानवी मनामध्ये प्रेम, क्रोध, भय इत्यादी जे मनोविचार आहेत ते सुप्त अवस्थेमध्ये असतात. जीवनात प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांनी ते जागृत होतात. काव्य नाटकात घडणाऱ्या घटनांनी रतो, हास्य इत्यादी भाव जागृत होतात. एखाद्या घटनेचे दोन पैलू असतात. एक व्यावहारिक जगामध्ये घडलेली, तिच्यातील रस हा लोकधर्मी असतो. शकुंतलेविषयी दुष्यंतच्या मनात प्रेम नामक भाव उदय पावतो, ही वास्तव घटना असून तेव्हा रसाची उत्पत्ती होत नाही. दुसरा पैलू काव्य नाटकात घडणाऱ्या घटनेचा रंगभूमीवर अभिनयार्थ नाटककार ही घटना जेव्हा चित्रित करतो तेव्हा रसनिष्पत्ती होते. याला भरतानं नाट्यधर्मी रस म्हटलेलं. हा नेहमी आनंद रूप असतो नाट्यधर्मी रस, कारण कवी आपल्या प्रतिभा सामर्थ्याने ते चित्रण रसपूर्ण बनवतो. रसपरिपूर्ण चित्रणातून अलौकिक असा आनंद निर्माण होतो. हीच रसाची आनंदमय अवस्था सांगता येईल. रसनिष्पत्तीच्या संदर्भामध्ये म्हणजे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव, या व्यभिचारी भावांना संचारी भाव असं पण म्हटलेलं आहे. भरत मुनीने दुष्यंत आणि शकुंतला यांच्या प्रेमकथेचं उदाहरण दिलेलं आहे. शकुंतलेविषयीची प्रेमभावना जेव्हा दुष्यंतच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये जागृत झाली, तेव्हा शकुंतला ही त्यासाठी आलंबन बनते. कारण तिच्याशिवाय दुष्यंतच्या हृदयामध्ये प्रेमभावना जागृतच झाली नसती, शृंगार उत्पन्नच झाला नसता. मग शकुंतलेला पाहून, तिचे वेगवेगळे विभ्रम पाहून, मैत्रिणी बरोबरचा तिचा वार्तालाप पाहून दुष्यंतला तिच्याबद्दल आणखी प्रेम दाटून येतं. त्याच्या शृंगाराला उत्तेजन मिळतं. म्हणून त्या हालचाली, तिचे जे विभ्रम आहेत, त्या सगळ्या हालचालींना उद्दीपन विभाव म्हणायचं. म्हणजे बघा, आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. जिच्यामुळे प्रेम भावना निर्माण झाली ती शकुंतला म्हणजे आलंबन विभाव, आणि जिच्यामुळे, ज्या गोष्टींमुळे, शकुंतला करत असलेल्या ज्या गोष्टींमुळे त्याच्या मनामध्ये शृंगार उत्पन्न झाला, तो उद्दीपन विभाव. आलंबन आणि उद्दीपन असे दोघं मिळून विभावच आहेत. विभावाचे दोन प्रकार आहे असं म्हणू आपण. या दोन्ही गोष्टींमध्ये विशेष अशी अवस्था जो उत्पन्न करतो तो भाव म्हणजे विभाव असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. शकुंतलेविषयी दुष्यंतच्या हृदयामध्ये रती उत्पन्न होते तेव्हा त्याच्या क्रिया बदलतात, त्याच्या चेहऱ्यावर अशांती येते. तिच्या तिरप्या नजरेनं, तो तिच्याकडे तिरप्या नजरेनं पाहू लागतो. तिचे बोलणे ऐकण्यासाठी त्याचे कान उत्सुक होतात. या क्रियांमुळे त्याच्या हृदयामध्ये शकुंतलेविषयीचं प्रेम अंकुरित होतं. या सगळ्या हालचाली म्हणजे अनुभव. कारण हे अनुभव भावानंतर उद्भवतात म्हणून अनुभव. वेगवेगळ्या रसांचे भाव, विभाव वेगवेगळे असतात, तसेच अनुभवही भिन्न असतात. या विभाव, अनुभव आणि संचारी भावांबद्दल आपण सविस्तर बोलणारच आहोत. शकुंतला ही कण्व मुनींची कन्या होती. हे समजल्यावर त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण होते. पण ती विश्वामित्राची कन्या असल्याचं स्मरण होताच हर्ष किंवा आशा त्याला वाटू लागते. आता
विभाव आणि अनुभवानंतर हे जे वेगवेगळे भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होत आहेत, जे अस्थिर आहे, जे क्षणात निर्माण होतात, क्षणात चिंता वाटायला लागते, क्षणात आनंद वाटायला लागतो, यांना संचारी भाव म्हणतात. ते संचरणशील असतात. त्यांनाच व्यभिचारी भाव सुद्धा म्हणतात, कारण ते इतर भावांच्या बरोबरीने मनामध्ये उत्पन्न होत असतात. रसनिष्पत्तीचे हे 4 घटक त्याने मानले. जे स्थायी भाव, जे मनामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतात, जे विभाव, जे उत्पन्न होतात, जे अनुभव, जे अनुभवायला मिळतात, आणि चौथे म्हणजे संचारी भाव किंवा व्यभिचारी भाव, जे या विभाव आणि अनुभव यांच्या सोबतीने क्षणभरासाठी उत्पन्न झालेले असतात. या सर्वांबद्दल आपण आता चर्चा करू. विभाव, ज्या कारणामुळे भाव उद्दीप्त होतात त्यांना रस सिद्धांताच्या परिभाषेमध्ये विभाव असं म्हटलेलं आहे. स्थायी भावांना ते विभावन म्हणजे आस्वाद योग्य वाटतात. त्यांचे 2 उपप्रकार म्हणजे आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. भावाचा मुख्य आश्रय वा विषय आलंबन विभाव म्हटला जातो, म्हणजे शकुंतला, आणि त्याच्या उद्दीपनामध्ये कारणीभूत ठरणारे अन्य परिस्थितीतून उद्दीपित झालेले त्यांना उद्दीपन विभाव म्हणतात, म्हणजे तिच्या हालचाली. उदाहरणार्थ, घनघोर एकांत अरण्यात वाघ पाहताच आपण भयभीत होतो. इथे 2 गोष्टी आहे, वाघ दिसणं आणि भयभीत होणं. त्यात वाघ हा आलंबन विभाव आहे आणि घनघोर अरण्य हे उद्दीपन विभाव आहे, ज्याच्यामुळे आपण भयभीत झालो. सर्कशीतला वाघ पाहून आपण घाबरत नाही, कारण तिथं भयाचं आलंबन असूनही उद्दीपक परिस्थिती नसते, कारण इतर अनेक लोक असतात, कारण आपण सुरक्षित असतो तिथे. म्हणजे रस सिद्धांतानुसार आलंबनाबरोबर उद्दीपनाची सुद्धा अनुकूलता आवश्यक ठरते भाव जागृतीसाठी. रसविचारातील ही संकल्पना आधुनिक मानसशास्त्रात विषय म्हणजे ऑब्जेक्ट आणि परिस्थिती म्हणजे सायकोलॉजिकल सिच्युएशन या दोघांच्या प्रभावानं दाखवली जाते. आलंबनाचे विषय आणि आश्रय असे 2 प्रकार सांगितलेले आहेत. देशभक्त स्वातंत्र्यासाठी बलिदान करीत असेल तर तिथे आलंबन विभाव व्यक्ती नसून देशप्रेम आहे, आणि सभोवतालचं राष्ट्रीय वातावरण हे उद्दीपन विभाव आहे. म्हणजे विभाव हे केवळ व्यक्तिरूप नसून विचार स्वरूप किंवा वातावरण स्वरूप किंवा वस्तुविशेषही असू शकतात. इतका व्यापक अर्थ विभावाचा केला पाहिजे. विभावानंतर आता आपण बघू अनुभव. रती, हास, शोक इत्यादी स्थायी भावांना व्यक्त करणाऱ्या आश्रयाच्या कृती किंवा हालचाली म्हणजे अनुभव. भावांच्या मागोमाग ते येतात म्हणून त्यांना अनुभव म्हणायचे. एखाद्या मनुष्याच्या कृती किंवा हालचालीवरूनच आपण त्यांच्या भावनेची ओळख करू शकतो. उदाहरणार्थ, विरह व्याकुळ नायक नायिकेचं हुंदके देणं, मिलन प्रसंगी अश्रू किंवा रोमांच उभे राहणं, क्रोध प्रसंगी डोळे लाल होणं, याला अनुभव म्हटलं जातं. अनुभव म्हणजे भावजन्य कार्य. अनुभवांचे 4 प्रकार मानले गेलेले आहे: आंगिक, वाचिक, सात्विक व आहार्य. आंगिक मध्ये शारीरिक कृती, हालचाली किंवा हावभाव हे येतात.
वाचिक मध्ये संवाद, संभाषण यांचा समावेश होतो. सात्विक मध्ये सूक्ष्म मानसिक क्रिया येतात, तर आहार्यामध्ये वेशभूषेतील परिवर्तन येतात. आमच्या पोशाखाचा मनस्थितीशी संबंध असतो, म्हणूनच रस सिद्धांताच्या सूक्ष्मदर्शी आचार्यांनी त्यास अनुभवात स्थान दिलं. स्थायी भाव जागृत झाल्यानंतर प्रयत्न न करता नैसर्गिकपणे, अकृत्रिमपणे स्वतः उद्भवतात, त्यांना सात्विक भाव म्हणतात. त्यांना अडवता येत नाही, कारण ते नैसर्गिकपणे उद्भवलेले असतात, अकृत्रिमपणे उद्भवलेले असतात, त्यांना जन्म दिलेला नसतो, उत्पन्न झालेले असतात ते, म्हणून त्यांना सात्विक म्हणतात. त्यांना अडवता येत नाही. मग असे किती सात्विक भाव आहेत? तर 8 सात्विक भाव मानले गेलेले आहेत. त्यांना अष्टसात्विक भाव म्हणतात. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, कंप, वैवर्ण्य, अश्रू, प्रलय, हे ते 8 सात्विक भाव आहे, अष्टसात्विक भाव. थोडक्यात ज्या ज्या माध्यमातून भावांची अभिव्यक्ती होते आणि भावांच्या प्रेरणेने आम्ही जे जे करतो ते सर्व अनुभवामध्ये मोडलं जातं. अनुभवांचा त्या भावांशी घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे अनुभवांचं जे क्षेत्र आहे व्यापक असलेलं आपल्याला पाहायला मिळत. विभाव आणि अनुभवानंतर व्यभिचारी भावाची चर्चा आपण करू. नित्य हृदयात राहणाऱ्या भावांना स्थायी भाव म्हणतात. पण काही भाव असे असतात की ते थोडा वेळ राहून स्थायी भावांना पुष्ट करून लगेच लुप्त होतात. त्या लगेच लुप्त होणाऱ्या भावांना संचारी भाव म्हणतात. बघा, स्थायी भाव वेगळे. स्थायी भाव कोणते? जे प्रत्येकाच्या अंतःकरणात जन्मतःच असतात. म्हणजे स्थायी भावांची संख्या सुद्धा 8 मानली आहे भरत मुनीने. रती, हास, शोक, उत्साह, क्रोध, भय, जुगुप्सा, विस्मय, हे स्थायी भाव आहेत, जे कायमस्वरूपी मानवी मनामध्ये निवास करत असतात. स्थायी भाव म्हणजे मानवी चित्ताच्या भावना किंवा संस्कार. मग या स्थायी भावांना, जे नित्य नेहमीच आपल्या हृदयामध्ये राहतात, त्यांना स्थायी भाव म्हणतात. या स्थायी भावांना पुष्ट करून, म्हणजे त्यांना स्पर्श करून, त्यांना उद्दीपित करून जे लगेच लुप्त होतात, त्या भावांना संचारी भाव म्हणतात. समचारी म्हणजे बरोबर चालणारे, म्हणजे संचरणशील. प्रत्येक स्थायी भावाबरोबर येऊन त्याच्या अनुकूल बनून ते वाटचाल करतात. एकच संचारी भाव अनेक स्थायी भावांबरोबर येऊ शकतो. त्यामुळे एकच संचारी भाव अनेक स्थायी भावांबरोबर येऊ शकतो, त्यामुळे त्याला व्याभिचारी असंही म्हणतात. आता उदासीनता हा स्थायी भाव आहे. तो शृंगार, रौद्र यांच्यासोबत येऊ शकतो. या व्यभिचारी भावांची जी संख्या आहे ती 33 आहे. निर्वद, ग्लानी, शंका, असूया, मद, श्रम, आलस्य, दीनता, चिंता, मोह, स्मृती, धृती, क्रीडा चापल्य, आवेग,
जडता, गर्व, विषाद, औत्सुक्य, निद्रा, अपस्मार, स्वप्न, विबोध, अवमर्ष, अवहित्था, उग्रता, मती, व्याधी, उन्माद, मरण, त्रास आणि वितर्क असे 33 व्यभिचारी भाव. स्थायी व संचारी भाव हे वर्गीकरण रस सिद्धांताचे मूलभूत वैशिष्ट्य समजले जाते. या रससूत्राच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना आपण पाहिलं की रस म्हणजे काय, त्याचा आस्वाद घेता येतो तो रस. मग रसाचा आस्वाद कसा घेता येतो, तर अंगिक, वाचिक व सात्विक अशा त्रिविध अभिनयाने जेव्हा विविध भाव युक्त होतात तेव्हाच रसिक त्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्याला नाट्यरस असंही म्हटलेलं आहे. आता रसांपासून भाव निर्माण होतात की भावांपासून रसांची सिद्धता होते, याचं उत्तर भरतमुनीनं दिलेलं आहे. भरतमुनी स्पष्ट म्हणतो, भावांपासून रसांची निर्मिती होत नाही. रस व भाव हे परस्परांपासून निर्माण होत नाही. वाचिक, अंगिक, सात्विक या विविध अभिनयांनी युक्त असलेल्या काव्यार्थाची प्रतीती आणून देण्याचं कार्य ते करतात, म्हणून त्यांना भाव म्हटलेलं आहे. आणि हे भाव जेव्हा या त्रिविध अभिनयाने युक्त होतात तेव्हाच रस निर्माण होतो. स्थायी, व्यभिचारी आणि सात्विक असे 3 प्रकारचे भाव मानले गेलेले आहेत. राशम वाळिंबे म्हणून एक तत्वचिंतक आहेत, ते म्हणतात की भाव म्हणजे काव्यार्थाला भावित करणाऱ्या गोष्टी, रसांची प्रतीती करून देणाऱ्या गोष्टी. या भरताच्या रससूत्रावर नंतरच्या काळामध्ये खूप टीका झाली. आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा त्याचा विचार केला गेला तेव्हा अनेक असंगत गोष्टी बाहेर आल्या. त्याचं विवेचन अवैज्ञानिक आहे असंही म्हटलं गेलं. अनेकांनी रससिद्धांत आणि आधुनिक मानसशास्त्र यांच्यामधली सुसंगती शोधण्याचा प्रयत्न केला. भरताच्या रससूत्राचे 4 वेगवेगळे टीकाकार प्रसिद्ध आहेत. भट्टलोलट, श्रीशंकुक, भट्टनायक आणि अभिनवगुप्त. भट्टलोलट्टाने उत्पत्तीवाद मांडला, श्रीशंकुकाने अनुमितीवाद मांडला, भट्टनायकाने भोगवाद मांडला आणि अभिनवगुप्ताने अभिव्यक्तीवाद मांडला. या सर्वांच्या सिद्धांताचं आणि त्यांच्या मांडणीचं आपल्याला चर्चा करायची आहे. ती आपण पुढच्या तासाला पाहू.